खानदेशी पद्धतीची भाताची खिचडी। आलं लसूण पेस्ट आणि खोबरं आहे थोडंसं। चला तर मग फोडणी देते। फोडणी छान तडतडू देते। A&A रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। तेल छान तापलंय, फोडणी तडतडली आहे। मोहरी, जिरे, हिंग, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, बटाटा, शेंगदाणे, आता हे आलं लसूण टाकणार आहे। खोबरं वाटण छान मिक्स करते। आता हे छान सगळं मिक्स झालंय, तर यामध्ये मी आता हे मसाले टाकते। लाल तिखट, धना पावडर आणि आपला गरम मसाला। हा माझ्याकडचा गरम मसाला आहे, तो सुद्धा खानदेशमधलाच आहे। छान मिक्स करते। यामध्ये आता मी तुरीची डाळ मी कुकरला शिजवून घेतली आहे, ते टाकते। ही डाळ टाकली आहे, आता हे तांदूळ टाकते आणि मग नंतर इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे। ते झालं की मग शेवटी लास्टला आपण मीठ टाकणार। छान मिक्स करूया। तांदूळ आणि डाळ सगळं छान मिक्स केलंय। आता पाणी टाकते। गरम पाणी केलंय, आपली 10 मिनिटात लवकर होणार आहे। आता पटकन होणारी खानदेशी भाताची खिचडी। ते मीठ टाकते मी। छान मस्त आपली शिजली आहे। कोथिंबीर टाकते, छान एक वाफ येऊ देते। छान आपली तयार झाली आहे डिश।